संभाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता की हिंदू धर्म की भारत माता की वंदे आज केज मध्ये आपल्या एका बहिणीला हन्नू शेख नावाच्या झियाड्यानं 10वीला असल्यापासून फसव्या प्रेमामध्ये अडकून तिचे वेगवेगळे व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल करून पोच लावून तिला पळवून नेलं होतं आणि म्हणून त्या झियाड्याच्या हातून तिला सोडवावं, कसाबाच्या हातून जसं गाईला सोडवावं तसं या शेखच्या हातून आपल्या बहिणीला सोडवावं या भावनेपोटी गेल्या काही दिवसांपासून हिंदू समाजासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे, रात्रंदिवस कष्ट करणारे तुम्ही सगळे सहकारी एकत्रित झाला आणि त्याचा रिझल्ट आला. काल त्या मुलीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यामध्ये देण्यामध्ये सर्व हिंदू समाज यशस्वी झाला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी मी आणि ज्यांना आता तुम्ही ऐकलं ते आमच्यापेक्षा जास्त काम करतात पण ते आमचंच नाव जास्त घेतात असे ह.ब.प. संग्राम बापू महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हिंदू समाजासाठी विचारधारा बाजूला ठेवून काम करणारे आपले आमदार माननीय संग्राम भैया काही कारणामुळे आज येऊ शकले नाही, त्यांना सुद्धा आपण जोरदार धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. या विजयी मोर्चाचं आयोजन केलेले माननीय अजय तांदळे, माननीय अशोक उर्फ मंजू लोंढे, माननीय पवन अंधारे, माननीय हनुमंत साने, अन्य काही सहकारी असतील ज्यांची नावं मी घेतली नसतील आणि तुम्ही सगळेजण. मित्रांनो, संग्राम बापूंनी अत्यंत व्यवस्थितपणे तुम्हाला हा विषय समजून सांगितलाय. खरं तर मी केजमध्ये आलो आणि इथं जेव्हा माझी रस्त्यावरती गाडी आली तेव्हा गाडीतनं मी उतरल्या आपले पोलीस मित्र सगळे तिथं होते आणि त्यात एक पोलीस माझ्या समोर आले. मी त्यांचं नाव वाचलं, रिजल हनुमान. परत आमचे मित्र म्हणले की आपण महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जाऊया आणि म्हणून गाडी वळवली. परत महाराजांच्या पुतळ्याला गेलो, तिथं गाडीतनं उतरलो, तिथे एक पोलीस अधिकारी भेटले. मी त्यांची नेम प्लेट वाचली, लक्ष्मण. मागं काही नाही, पुढं काही नाही. हे आपल्या बीडसाठी, हे आपल्या महाराष्ट्रासाठी खरंच अत्यंत हे वाईट घटना आहे की आपली आडनावं सुद्धा आता आपल्याला लिहिता येत नाही अशी वाईट परिस्थिती आपल्या बीडमध्ये झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सगळ्या हिंदूंनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे, एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. हा महाराष्ट्र नाही आहे, हे हिंदुस्थान अशा पद्धतीचा नाही आहे आणि म्हणून याबाबतचा सुद्धा विचार आपण सगळ्या हिंदू मुलांनी करण्याची आवश्यकता आहे. आज ज्या मुलीला फसवलं गेलं, पोलिसांच्याकडे काही आमच्या मागण्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही हिंदू मुलींच्या संदर्भामध्ये अत्यंत सिरियस होण्याची आवश्यकता आहे. हे जे आमची मुलं येत आहेत ते काय घरचं काम घेऊन येत नाही. हे पुढे बसलेली पोरं आहेत, त्यांचं काही घरचं काम नाही, लग्नाचं काम नाही आहे म्हणून ते इथं वेळ काढून आलेलं नाही. त्या सगळ्या पोरांना वाटतंय की आमच्या हिंदू मुलींच्याकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं नाही पाहिजे, या भावनेत ही सगळी पोरं इथं एकत्रित आलेली आहेत. आणि मग जेव्हा ही मुलं पोलीस स्टेशनला येतात की आमच्या या मुलीची फसवणूक झाली आहे, लव जिहाद झालाय, तिला फसवून घेऊन गेले, तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारत असू नका. तुमचं पण ते काम आहे. तुम्ही लगेच या सगळ्या प्रकरणाचं सिरियसपणा घेतला पाहिजे. आणि म्हणून पोलिसांना माझी मागणी आहे की पहिल्यांदा या हन्नू शेखवर, कारण 10वीला असताना त्या मुलीला फसवलंय याचा अर्थ ती मुलगी अल्पवयीन होती. 10 आणि 6 16
16 वर्षाची मुलगी असताना तिला फसव्या प्रेमाच्या जाळ्यात पाडलेलं आहे. त्यामुळं पोक्सो अंतर्गत त्या जिहाद्यावरती पहिला गुन्हा दाखल करा, ही आज आमच्या विजयी मोर्चाची पहिली मागणी आहे. नंबर 1. नंबर 2, मुस्लिम मुली तिच्या मैत्रिणी, त्या मुलीनी ज्या मुलीला फसवलाय त्या मुलीला यामध्ये आरोपी करा. ज्या मुलीने, बरोबर ना? म्हणजे ते केरळा पिक्चर मध्ये तुम्ही बघितलंय की अशा पद्धतीनं मुली फसवतात. हे हमारा अब्बू बहुत अच्छा है, ये ऐसा करता है, अब्दुल वैसा नहीं है, वो हमारे इधर गली में रहता है लेकिन वैसा नहीं है. हे सगळे असेच असतात. हे जे वागतात का नाही, काय कारण आहे तुमचं? मुलीला फसवायचं कारण काय? मी आता गाडीत येताना मला फोन आला, कर्जतचा आमच्या भाजपचा पदाधिकारी आहे, तो मला माझ्या भाचीला फसवून दौडचा एक पोरगा पळवून घेऊन गेलाय. म्हणजे आता आम्ही इथून उतरल्यानंतर आम्ही आता त्याच कामात लागणार आहे. म्हणजे कर्जतची मुलगी दौडच्या पोराला पळवून नेली. कसं काय ओळख होते? हे फेसबुक वरती हिंदू समाजाच्या मुलांच्या नावानं अकाउंट काढतात फेसबुकला, आणि मग ते फ्रेंड रिक्वेस्ट करत असतात. एका मुलीला 10 20 मुलं टार्गेट करतात. हे षडयंत्र आहे. हे आपल्यात पण विचार करत नाहीत, लगेच टीव्हीवर येऊन बोलतात, मग त्याला प्रेम झालं तर काय झालं, अमुक झालं. अरे बघ ना भाडव्या, तिथं खाली जाऊन काय चाललंय. प्रेम त्याला झालंय, मग व्हिडिओ कशाने काढले? त्याच्या आईचे व्हिडिओ तयार करत असे. व्हिडिओ त्याला तयार करण्याचं कारण काय? त्याला प्रेम झालंय ना. बरं, व्हिडिओ तयार केले, काय काय प्रकरणात ते व्हिडिओ त्याच्या लगेच दुसऱ्या जिहाद्याला देतात. तो व्हिडिओ त्या मुलीला दाखवतो. नाशिकमध्ये काय झालं प्रकरण? IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पोरी, ज्यांना 20 30 40 50 लाख पॅकेज आहे वर्षाचं, म्हणजे उच्च शिक्षित मुली, मोठमोठ्या इंटरनॅशनल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या पोरींना फसवलं. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल, कॉर्पोरेट जिहाद 30 40 50 लाख वर्षाला पॅकेज घेणाऱ्या पोरींना त्या पोरांनी फसवलं. त्याचे व्हिडिओ तयार केले, दुसऱ्या मित्राला दिले, त्याला परत तिला ब्लॅकमेल केलं, मी तुझ्या घरी सांगेन. परत त्यानं तिच्या बरोबर संबंध प्रस्थापित केले, परत तिचे व्हिडिओ तयार केले, त्यानं तिसऱ्याला दिले. कसलं प्रेम आहे रे? हराम करणं आम्हाला शिकवलं का? हे प्रेम आहे का? आणि मग हिंदू समाजातील काही लोक बोलतात यांना काम नाही. महाराज बोलले तसं हे हिंदू मुसलमान करतायत. अरे आम्ही हिंदू मुसलमान करत नाहीये. हे हजारो वर्षापासून हे उद्योग सुरू आहेत या लोकांचे. मी आता गाडीत तुमच्याकडे येता येता मी काही विषय बघितले. इंडोनेशिया देश आज जगातला सर्वात मुसलमानांची संख्या असणारा देश. काही वर्षांपूर्वी तो हिंदू बहुल होता. तिथं मुस्लिम संख्या नसल्यासारखी होती. आता जगात 1 नंबर कोण आहे? इंडोनेशिया. मग हिंदू गेले कुठं तिथले? मलेशिया, जिथे हिंदू बहुल होते तिथं आता मुस्लिम बहुल आहे, हिंदू नाहीतच. कुठं तरी आहे तुरळक. आता वेगळे झालेले देश 2, बांगलादेश आणि पाकिस्तान. पाकिस्तान केवळ कुठल्या मुद्द्यावरती दिलाय? धर्माच्या मुद्द्यावरती वेगळा झाला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणत होते, जरा थांबा, गडबड करू नका. पाकिस्तान वेगळा होतोय, धर्माच्या नावावरती वेगळा होतोय, तर या देशातले सगळे मुस्लिम तिकडे पाठवा, तिकडचे सगळे हिंदू इकडे घ्या. तिथले शीख असतील, तिथले जैन असतील, तिथले बौद्ध असतील, त्यांना भारतामध्ये घ्या आणि इथले सगळे तिकडे पाठवा. परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंना इतकी गडबड झाली की त्याला पंतप्रधान व्हायचं होतं. त्याला शब्दाची घाई लागलेली. त्यांनी हा विचारच केला नाही. त्याला राजसत्ता पाहिजे होती, त्याला पंतप्रधान पदाची गादी पाहिजे होती, त्याला काही देणं गेलं नाही. आणि आज हे पाप आहे. इतकं पाप आहे, तुम्ही त्या पाकिस्तान मधल्या हिंदूंची अवस्था बघा. युट्यूब वरती सगळं आता जग जवळ आलंय.
गुगलला सर्च करा, चॅट जीपीटी वरती टाका, प्रश्न विचारा तुम्ही. कुठल्या देशात काय चाललंय, कुठल्या राज्यात काय चाललंय, कुठल्या धर्माविषयी काय चाललंय, तुम्हाला उत्तर मिळत आहेत. हे पाप आहे काँग्रेसवाल्यांचं. आज जे भारतामध्ये जी परिस्थिती निर्माण होते आहे हे ते त्यांचं पाप आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा विषय राजकारणाचा नाही आहे. कुठली निवडणूक उद्या परवा नाही आहे. आता 2029 ला लोकसभेची निवडणूक आहे एप्रिल मे मध्ये, आणि 2029च्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभेची निवडणूक आहे. आता कुठली निवडणूक नाही, हे राजकारणाचा विषय नाही, परंतु हा विषय नीटपणे समजून घ्या. आज एक एक देश हिंदू असताना मुस्लिम झालाय. आज भारतामध्ये केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पूर्व भारतातील राज्य बघा तुम्ही, सगळी गडबड झाली. कुणी मुस्लिम झालं, कुणी ख्रिश्चन झालं. मणिपूर किती वाद सुरू आहे. काय वाद आहे, कुणी लावला वाद? आणि आदिवासी आमच्या देशाची संपत्ती आहे, आमचा अभिमान स्वाभिमान आहे. त्या गरीब लोकांचा गैरफायदा घेऊन या लोकांनी धर्मांतरण केलं. त्याला काहीतरी आमिष दाखवून, फसवून, चमत्कार करतो दाखवून आज पूर्व भारतामधली जी छोटी छोटी राज्य आहे 70-80-90% कन्व्हर्टेड आहे. राहिलं काय? त्यांचा डावच आहे की भारताला इस्लामी कसं करता येईल, इथं धर्मांतरण कसं करता येईल, मुलींचं लव जिहादच्या माध्यमातून मुसलमानांच्या मध्ये कन्व्हर्जन कसं करता येईल. एक नाही, असे अनेक विषय आहेत. रोज तुम्ही बघताय, टीव्ही वरती येत आहे, पेपर मध्ये येत आहे, सोशल मीडिया मध्ये येत आहे, या मुलीला फुस लावून पळून घेऊन गेले, त्या मुलीला फुस लावून पळून घेऊन गेले. हे असं कसं काय घडतंय? हा एक नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला आपल्या हिंदू मुली बळी पडतायत. मित्रांनो, किती समजून सांगा, ऐकत नाही. किती समजून सांगा. कोण फ्रीज मध्ये सापडत आहे, कोणाचा गळा कापला जातोय, कोण फास घेऊन मरतोय, परत चिठ्ठ्या लिहित आहेत मुली. पण पर्याय काय? आपण त्याला नंतर काही करू शकत नाही. लँड घ्या, कितीतरी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केले, मोठ्या मोठ्या मशिदी. अरे आमची पोरं भेटतायत, आम्हाला आमदार फंड मिळतोय का, खासदार फंड मिळतोय का, मग ते मंदिर बांधतायत, वर्गणी गोळा करायला लागते. हे 2-3 मजलीच्या मशिदी कशा काय उभा राहत आहेत, कुठून पैसे येत आहेत? आणि म्हणून बीड जिल्ह्यामध्ये सरकारच्या जागेमध्ये गायरान, गावठाण, महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग असेल, महसूल विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, ग्रामविकास खात्याच्या जमिनी असतील, या जमिनीमध्ये जिथं जिथं अशी प्रार्थना स्थळ उभा राहिलेली आहेत त्याची कलेक्टरना, जिल्हा परिषदच्या सीईओ न माहिती घ्यावी. आणि जर बेकायदेशीर असतील तर त्याच्यावरती बुलडोजर फिरवावा, ही आमची मागणी आहे. कुठला तर चौक आला लगेच 2-4 दंड लावायचे का झाकायचं लगेच. अरे काय लगेच आपण पावतोय पावतोय पावतोय, काय पावतोय, काय पावतोय? अरे निजामाला गाडला मराठवाड्याच्या लोकांनी. अजून हे छोटे छोटे निजाम गावागावात तयार झाले. केज मध्ये दंगल होतीये, केज मध्ये नगरसेवकाला मारलं जातंय आणि तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय. काय हा प्रकार आहे? केज मध्ये जर असं प्रकरण घडलं, अख्ख्या केज तालुक्यातल्या हिंदूंनी एकत्रित आलं पाहिजे एका चौकामध्ये. कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे कुणावरती हात उचलवायची. ही तुम्ही जबाबदारी आपल्या सगळ्या पोरांनी घेतली पाहिजे. हिंदू मुलीकडं जर तुम्ही वाकड्यामध्ये बघितलं, ठोका ना, युट्यूब वरती काय बघितलं परवा, एक मुलगा मुस्लिम मुलीला सोबत घेऊन चालला होता, त्याला मारणं हे भडवेल. मग तुम्ही काय करताय रे? तुम्ही नुसत्या चुलत्याचीच भांडणं करता का? चुलत्याला धोपता, चुलत भावाला मारा, लगेच पोलीस स्टेशनला. चुलत भावानं माझं रान नांगरलं, माझा बांध फोडला, त्याची कोंबडी माझ्या रानात आली म्हणून मारामारी, त्यांच्या गायीनं आमची मका खाल्ली म्हणून मारामारी, ज्यांचा कुत्रा ती बघितल्यावर भुकला म्हणून मारामारी. काय धंदा आहे? गावाकडे जाताना माझ्या वाकडं बघितलं, त्यांना दंड, स्टेटस ठेवला असा, स्टेटस ठेवला तसा, चॅलेंज केलं, अमुक केलं. काय यातून उपयोग आहे? यातून काय उपयोग काय? हे सगळं तुम्ही सिरियसली बघितलं पाहिजे. आम्हाला काही काम नाही म्हणून आम्ही येतोय का? आम्हाला काही गिरायक नाही का? सांगा ना तुम्ही. अरे आम्हाला खूप काम आहे.
वेळ मिळत नाही. 29 तारीख धरली, मला येता आलं नाही. 30 म्हटलं, परत दिल्लीला जायचं ठरलं, परत मी विनंती केली 31 करा. आम्ही सुद्धा फुल बिझी असणारी माणसं आहे. ते संग्राम भैयाला सुद्धा खूप कीर्तनाचं कार्यक्रम आहेत त्यांना. एकदम टॉपचा माणूस आहे तो महाराज आपला. ते काय साधा सुद्धा महाराज नाही. तुम्हाला माहिती आहे महाराजांना दिवस किती आलेत आपल्या राज्यामध्ये, तुम्ही बघताय सगळं. तरी सुद्धा ते तारका बुडवून इकडे येत आहे. कारण आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये 2026 महाराष्ट्र धर्म स्वतंत्र नावाचा कायदा आणलाय. तो कायदा काय आहे? फसवून धर्मांतरण करणं, आमिष दाखवून धर्मांतरण करणं, अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करणं, तुम्हाला काही हे देतो ते देतो चमत्कार करतो असा आहे त्याचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करणं. असं जर कुणी केलं तर त्याला जेलमध्ये पाठवायचा कायदा आलाय. आता गावाला कुणी धर्मांतरण केलंय त्याला जाऊन भेटा, त्याला सांगा तुम्ही परत या, घर वापस, तुमचं स्वागत करू. किती लोकांचं धर्मांतरण होतंय. नोकरीला लागताना तो जातीचा दाखला देते, ते हिंदू कायद्याप्रमाणे दाखला मिळतो. SC ST VJP OBC इकडं म्हणतोय घरात क्रॉस, आणि तिकडं गेलं का जातीचा दाखला. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली आहे. मी आता माझ्या सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तांना, सांगली जिल्हा परिषदच्या CEOना आणि सांगली जिल्ह्याच्या कलेक्टरला यादी काढून दिली. मला तर वेळ नाही, जाऊन आता मीटिंग घेणार आहे त्यांची. यादी काय काढून दिली? जर एखादा हिंदू SC ST OBC VJPचा आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरीला लागलाय आणि नोकरी लागल्याच्या नंतर घरामध्ये त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय. पूजा पद्धतीमध्ये बदल म्हणजे काय? घरामध्ये हिंदू देवदेवतांचे फोटो नाहीत, काढून टाकले. घरामध्ये देवारा नाही, काढून टाकला. घरामध्ये येशूचा फोटो लावलाय, क्रॉस लावलाय, मशिदीचा फोटो लावलाय, किंवा मुस्लिम पद्धतीनं त्याचे पूजा अर्चा चालू आहे. लग्नाचा कार्यक्रम मंगलाष्टका नाही, गंगा सिंधू सरस्वती ते नाही, तो दुसऱ्या पद्धतीनं करतोय. मेल्यानंतर ह्याला जाळत नाहीत, ह्याला दफन करते. एक जरी पुरावा सापडला आणि तो जर दिला तर त्याला कायमचा नोकरीत काढून टाकायचा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय. मग आपल्या बीड जिल्ह्यामध्ये असे कोण आहेत शोधा, त्यांची शेजारी सांगतात लगेच तो बदललाय, कारण त्याचे हितचिंतक शेजारी राहत असतात. त्याची यादी तयार करा, तुम्ही तुमच्या पत्रावर द्या, नसेल तर मला द्या, मी माझ्या पत्रावरती देतो आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. जर नाही हे देवाला शोधायला लागले, देव शोधायला लागले, मला येऊन विचारा. त्यांना चमत्कारानं नोकरी मिळत नाही, नोकरी चमत्कारानं मिळत नाही आणि चमत्कारानं नोकरी वाचवू पण शकत नाही, कारण आपण कायद्याच्या देशामध्ये राहतो. त्यामुळे असली यादी काढून टाका. हे सगळे जे लोक आहेत ना त्यांना कामाला लावावं लागेल, नुसतं मोर्चे घेऊन चालणार नाही आपल्याला. त्याच्या प्रॉपर आपण त्या तुम्ही बीडमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला जायचं, तिथं सगळ्यात जास्त धर्मांतरण झालेलं असतं. सगळ्यात जास्त धर्मांतरण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणारी लोक आहेत ना त्यांचं धर्मांतरण झालेलं असतं. त्यांची यादी काढा आणि त्यांच्या तिथं सिव्हिल सर्जनला आपण अर्ज द्यायचा की हे असे धर्मांतरित झालेले लोक आहेत आणि ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, त्या ऑर्डर प्रमाणे यांना नोकरीतून काढून टाका. सस्पेंड नाही, निलंबित नाही, बडतर्फ करा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. आणि इकडं आता कायदा येतोच, म्हणजे खालच्या आणि वरच्या सभागृहात कायदा पारित झालाय, आता त्याची अंमलबजावणी सुरू होईल. आता दुसरा कायदा आपण मागतोय, लव जिहादच्या संदर्भामधला महाराष्ट्र सरकारने कडक कायदा आणावा की आमच्या हिंदू मुलींच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघायची हिंमत करणार नाही, असा कायदा देवाभाऊनी लवकरात लवकर सभागृहामध्ये आणावा अशी आपल्या सगळ्या हिंदू बांधवांची मागणी आहे ना. आणि तोही लवकर कायदा येईल, काही चिंता करू नका. लँड जिहाद, लव जिहाद, वोट जिहाद, धुळ्याचं प्रकरण तुम्ही बघितलं. धुळे कुणाकुणा माहिती आहे धुळ्याचा निकाल? धुळे आपल्या महाराष्ट्राला हे तर माहिती आहे ना. धुळ्यामध्ये आपले भांबरे साहेब 2 वेळा खासदार होते, केंद्रामध्ये ते मंत्री होते, राज्यमंत्री. आता ते मालेगाव विधानसभा मतदारसंघाची मोजणी होण्यापूर्वी
1,98,000 मतांनी 1,94,000 मतांनी पुढे होते. किती? आपल्या लोकसभेमध्ये 6 विधानसभा असतात. 5 विधानसभेचं मतदान मोजून झालं. बांबरे साहेब 1,94,000 मतांनी पुढं. मग आता काय होणार सांगा तुम्ही? विजय कोण होणार? कोण होणार? जोरात बोला ना. बांबरे साहेब होणार 1,94,000 पुढं. एका विधानसभेचं मतदान मोजायचं राहिलंय. त्या विधानसभेमध्ये एका बाजूला 1,98,000 मतं पडली आणि आपले बांबरे साहेब 4,000 मतांनी पडले. याला म्हणायचं वोट जिया. वोट जिया. तुम्ही कुठल्या पण गल्लीत जावा मतदान करताना 1,000 मतं असली का 5 मतं पण विरोधात जात नाही. आणि आपले माझ्या आजोबाच्या विरोधात बोलला होता म्हणून विरोधात. सवासण्याच्या कार्यक्रमाला माझ्या बायकोला सवाशीन ठेवलं नाही म्हणून मतदान विरोधात. लग्नाची पत्रिका काढली माझं नाव खाली टाकलं म्हणून मी मतासाठी विरोधामध्ये. बारशाच्या कार्यक्रमाला मला बोलावलं नाही शेजारच्याला बोलावलं म्हणून. काय कारण आहेत आपले? फडतूस कारण, किरकोळ कारण. हे डोक्यात काढून टाका. अशाला आपलं काय भलं होणार नाही. काँग्रेसवाल्यांना वाटतं की मुस्लिम सगळे मतदार आपले आहेत. त्यांचे पण नाही ते. रंजन चौधरी नावाचे 5 वेळा खासदार होते पश्चिम बंगाल मधले. युट्यूबवरची टाका, त्यांची भाषणं खूप आहेत सभागृहामधली. मागच्या लोकसभेमध्ये ते होते. रंजन चौधरी 5 वेळा खासदार, काँग्रेसचा मेन नेता. आणि आता 2024ला उभा राहिले. 3 हिंदू उभा राहिले, 6 मुस्लिम उभा राहिले. किती? 3 हिंदू उभा राहिले, 6 मुस्लिम उभा राहिले. हिंदूच्या मतामध्ये विभागणी झाली आणि तो क्रिकेटर कोणता राहतो? युसुफ पठाण खासदार झाला. रंजन चौधरीच्या सुद्धा मुंग्या खाली झडल्या. त्याच्या लक्षात आलं की हे कोणाचे नाही, हे योग्य वेळ आल्याच्या नंतर त्यांची बाजू घेतात. ही सगळी परिस्थिती आहे. आता काल तुम्ही सगळं बघताय युट्यूबवरती काय काय चाललं. बिर्याणी कोण वाटतंय तर तिचा आनंद झालाय बघा. बिर्याणी आणते ते बिर्याणी. हे नीट समजून घ्या. मी आता येताना गाडीमध्ये युट्यूबवरती बघितलं. अमेरिकेची एक लेखिका आहे, नाव जरा अवघड आहे माझ्या लक्षात नाही, तुम्ही युट्यूबवरती बघा. त्याने हा स्टेटमेंट केलंय. अमेरिकेत गाडीत बसूनच त्यांनी व्हिडिओ तयार केलाय आणि त्यांचं म्हणणं असं आहे की भारताबाहेरच्या ज्या ताकदी आहेत ते ज्यांना भारत महासत्ता होताना दिसतोय आणि त्याची भीती वाटतेय, ती सगळी लोक भारताला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतायत. हे भाजपचं कोणी बोललं नाही. हे हिंदुत्ववादी कार्यकर्ता कोणी बोलला नाही. अमेरिकेमधली एक लेखिका बोलतीये की भारताला निष्प्रभ करण्यासाठी भारताबाहेरच्या ताकदी काम करतायत. हे तर नीट समजून घ्या. हे इथले विषय किरकोळ सोडून द्या. हे आपलं राजकारण असं चालू राहतं. हे हजारो वर्षांपासून सुरू आहे. मोगलांच्या पासून, औरंगजेबाच्या पासून, गजनी पासून, खिलजी पासून सगळ्यांनी इथं काशी हीच केली आहे. निजामाने पण हीच आहे घातली नाही. इथं दुसरं काय घातलीच केलं नाही त्यांनी. त्यांनी यायचं, आपलं देवाळ पाडायचं, आपल्या मूर्तीची मोडतोड करायची, मूर्तीची तोडफोड करायची, ह्याच्यापर्यंत काय धंदे करत नाही. अरे मागच्या 6 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तोडली यवतमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामधलं मी सांगतोय तुम्हाला. मागच्या 6 महिन्यापूर्वी. आणि पोलिसांनी पकडलं होतं त्याला. ते जरा मानसिक संतुलन बिघडले. त्याच्या डोंगरावर जरा लाथा घाला की मानसिक संतुलन असं बिघडतं. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा कसा काय दिसला? त्याची मानसिकता बिघडली आहे. ते तिथं घरात कुठं कुणाच्या हातून कसं जात नाही रे. मानसिकता बिघडली याची भोसडी त्याची. बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्या 4 ठिकाणी विटंबना केली. कसं काय दिसणार रे त्याला पुतळा? ही पॉलिसी यांची. हे ठरवून चाललंय. एक तर म्हणायचं दारू पिलाय, नाहीतर त्याची मानसिक पोलीस त्याची मानसिक मानसिकता त्याची खराब झालेली आहे. मग त्याला जरा मेमऱ्या लागली, डागायची जरा असा मानसिकता बिघडण्याचा. दारू पिलाय, मग दारू काय जग पिते का? तू एकटा पितो का? आपण मध्ये दारू राहिला तरी केला असेल. हे नाही तसं प्रकरण. हे प्रकरण खूप सिरियस आहे. मुलींना खूप टार्गेट केलं जातं. लय फसवतेत रे मुलींना. पुण्या मुंबईमध्ये तर अशी काही काही दुकान आहेत. 200 रुपयाला ड्रेस, तिकडं 500 रुपये, इकडं 200ला. त्या मुलींचे फोन नंबर येतात बिलावरती. परत हे कळत नाही. मामी बोलावून असं कुठं असतं का, तसं कुठं असतं का. हे सगळे
शहरामध्ये दुकानच आहेत अशी मोठी मोठी, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तालुका लेवलला हे प्लॅन करतात ठरवून. मेकअपचं साहित्य घ्यायला गेल्या मुली आणि काय घ्यायला गेल्या मुली, कुठं राहायला गेल्या, हॉटेलला ऍडमिशन मिळत नाही, मग मदत करतो म्हणायचं, मग परत त्याला फसवायचं. आपल्याला लगेच लोकांना वाटतं. हिंदूंनी कधी असा प्रयत्न केला नाही की इतर धर्माच्या लोकांनी हिंदू धर्मामध्ये यावं म्हणून लढाई केली नाही. परंतु हे मशिनरीवाले आणि मुस्लिम सातत्यानं धर्मांतराच्या पाठीमागे लागले. जम्मू काश्मीरमध्ये काय घडलं? 100 वर्षापूर्वी 1% सुद्धा मुस्लिम जम्मू काश्मीरमध्ये नव्हते. आता काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आता? 370 कलम हटवू नका नाहीतर रक्ताचे पाठ वाहतील. काय झालं? 370 हटवलं ना. हे छोटा निर्णय नाही मोदी सरकारने घेतलेला. आपल्याला काय पडलंय? आपल्या इथं म्हणले मग 370 जण आमचा काय संबंध आहे? ही इथं शाने अशी बोलतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. 370 जण आमचा काय संबंध म्हणे, 35 जण आमचा काय संबंध आहे म्हणे. हा तुमचा संबंध कसा असेल? तुमचा संबंध नुसता मतापुरता आहे. सत्ता घ्यायची आणि परत सगळी वाट लावायची महाराष्ट्राची, एवढा पुरता संबंध या लोकांचा आहे. त्याला काही देणं घेणं नाही. गावात मंदिरात कोण विटंबना करतोय. आता परवा आम्ही आलो तिथं काय केलं हनुमान मंदिरामध्ये गंगा आपल्या उमापूरला बिर्याणी टाकली हनुमानाच्या मंदिरामध्ये. असं मोठं झाड आहे आणि झाडाच्या बुंद्यामध्ये हनुमानाचं पवित्र मंदिर आहे गेवराई तालुक्यामध्ये उमापूरला. काल पण टाकले. काय असं करताय? माझं गावामध्ये बकरी ईदच्या दिवशी आता बातमी आहे माझ्याकडं, मुलांनी दाखवली मला. 200 गायीची मुंडकी. कोण होता अधिकारी तिथं? 200 गायीची मुंडकी आहे. याचा तपास झाला पाहिजे आणि तो अधिकारी सस्पेंड झाला पाहिजे. राज्यमातेला दर्जा दिलाय राज्य सरकारनं गोमातेला. या महाराष्ट्रामध्ये गो हत्या बंदी आहे आणि बकरी ईदच्या दिवशी जर 200 मुंडकी माजलगावमध्ये जर उघड्यावरती टाकले गेले असतील तिथल्या PI वरती पहिल्यांदा कारवाई केली पाहिजे. ही आमच्या मोर्चाची आमची मागणी आहे. बातम्या पेपरमध्ये छापून आले. मला आता व्यासपीठावरती व्हिडिओ दाखवले आणि मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना हे व्हिडिओ आणि बातम्या मी देणार आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहे. अरे आमचा गोवंश हा जपला पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आमच्या गायीची दिवसा कत्तल करताय हे आपण बघू शकत नाही. आमचे जे गोरक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे, हे जे कत्तलखाने चालवणार आहे त्यांना सोडायचं नाही. पण आपले काही बांधव गायी वगैरे घेऊन जातात या बाजारात ते जरा चौकशी करून त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही. एवढं तुम्ही करा. ठामपणे आम्ही सगळे तुमच्या बाजूला उभे आहोत. काही चिंता करू नका. आता आमचा हा मोर्चा म्हणला की पोलीस वाले तुम्हाला मोकार लावतो. पण काय मोकार लावतो? आता इथं आमची मुलगी घेऊन गेलाय तो आणि त्याच्या विरोधामध्ये जर आम्ही भूमिका नाही घ्यायची तर भूमिका मी घ्यायची कुणाच्या विरोधात? आणि म्हणून चिंता करू नका. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही हिंदुत्वासाठी काम करा, मेहनत घ्या. हिंदू धर्माचं रक्षण करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. अख्ख्या जगातल्या लोकांना भुरळ पडली आहे हिंदू धर्माच्या परंपरा चांगल्या. बघा तुम्ही जगातली सगळी लोक वारीला आणि जर्मनीची लोक परवा नाचत होते पांडुरंग 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 करून. त्यांना आनंद होतोय. असं जगात कुठंच उदाहरण नाही. एका वेळेस 25 लाख लोक बाहेर पडते. जगात पत्रिका आहे तुम्हाला, निमंत्रण आहे, काय नाही. हा देश वेगळा आहे, विविधतेनं नटला आहे, विविध भाषा आहेत, विविध प्रांत आहेत, विविध जाती आहेत, परंतु सगळे हिंदू या नावाखाली सगळे एकत्रित येतात. मुलींच्यासाठी मला एक विनंती करायची आहे. त्यांना सांगायचं आहे तू लक्ष्मी बन, तू लक्ष्मी बन, तू दुर्गा बन, तू काली बन, पर हिंदू बेटियों कभी ना बुरखे वाली बन. अरे इतकं पवित्र धर्म आहे आपला, जो कुणावरती दादागिरी करत नाही, कुणावरती अन्याय करत नाही, सगळ्यांना अधिकार सामावून घेतो. इतकी ताकद हिंदू धर्मामध्ये आहे.
आणि त्यामुळं एज्युकेटेड मुलीने हे आम्ही धर्म मानत नाही आणि हे सगळं खोलामध्ये जावा, सगळे माहिती घ्या. अरे गावाकडची लोक हुशार आहेत. असं कोण आलं का लगेच त्याला सांगते तिकडे येऊ नको, फिरकू नको, नाहीतर धोपाट्यात टाकते. शिक्षणाच्या नावाखाली आम्ही काहीतरी सुधारलोय, आम्ही आता पुढारलोय, आमचा आम्हाला निर्णय घेण्याची क्षमता आहे, या नावाखाली तुम्ही फसू नका. परवा अधिवेशनामध्ये एक खासगी बिल आलं. ते बिल काय होतं? जे लव्ह मॅरेज होत आहेत, प्रेमातून लग्न होत आहेत, त्यामध्ये सभागृहामध्ये आमदारांनी मागणी केली, जर त्या प्रेम प्रकरणाला आईची आणि वडिलांची संमती असेल तर मग 18 वर्ष वयाची मुलगी 21 वर्ष वयाचा मुलगा यांचं लग्न होण्यास काही हरकत नाही. परंतु कायद्याचा आधार घेऊन 18 वर्ष पूर्ण झाले आणि आता आम्हाला कुणाला विचारायचं नाही अशी जेव्हा मुलगी म्हणते, पोलीस स्टेशन मध्ये बाप आल्याच्या नंतर, आई आल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर चर्चा सुद्धा करत नाही, पोलीस इन्स्पेक्टर कडे अर्ज देते की माझ्या जीवाला माझ्या आईकडून, माझ्या बापाकडून, माझ्या भावाकडून, माझ्या बहिणीकडून धोका आहे आणि या बापाच्या समोर, आईच्या समोर उघड्या डोळ्याने त्यांना बघावं लागतं आणि पर धर्माच्या पोराचा हात ठेवून जाते. असं जे प्रेम प्रकरण आहे, हे लव्ह मॅरेज आहे, याला संमती देता कामा नये अशी मागणी सभागृहामध्ये केलेली आहे. त्या मुलीचं वय 21 पकडावं अशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मागणी केलेली आहे. बरोबर की चूक आहे? 18 वर्ष पूर्ण आले, आता ती स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतः तयार आहे, सक्षम आहे. हा ठीक आहे ना. अरे पण तिला आईची आणि वडिलांची परवानगी आहे का? तर हातातल्या फोडासारखी त्या पोरीला आईनं जपली आहे, बापानं जपली आहे, अंगामध्ये बनेला शंभर ढोलं पडले तरी सुद्धा तो बनेल बदलत नाही. पण मुलीचं लहान बुडवतो, तिच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करतो, कर्ज काढतो, जमीन गहाण ठेवतो, लग्नासाठी कर्ज काढतो, लग्नासाठी जमीन गहाण ठेवतो. या बापाला जर तुम्ही असं बोलत असेल आणि त्याचा काळीज फाटत असेल तर कायद्यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीचा कायदा राज्य सरकारनं करावा अशी मागणी आमदारांनी आम्ही केलेली आहे. आणि तुम्हाला माहित आहे राज्याचे मुख्यमंत्री याबाबत अत्यंत संवेदनशील आहे. प्रतापगडाच्या कायद्याचं जे अतिक्रमण होतं 40-50 वर्ष झालं, हिंदू कार्यकर्ते म्हणजे प्रतापगडाच्या कायद्याचं अतिक्रमण करा, कुणी काढलं नाही, ते राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी काढून टाकला. विशाळगडावरचं अतिक्रमण किती वर्ष होता, काढून टाकला. औरंगाबादचं नाव बदलून टाकलं, छत्रपती संभाजीनगर केलाय. उस्मानाबादचं नाव बदललं, धाराशिव केलाय. आणि त्याच्या पुढे जाऊन एका वर्षाच्या आतमध्ये अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केलाय. अरे याच्या पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड. अरे रायगड आमच्या अस्मितेचं ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती आहे. रायगड राजधानीचं ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर कारभार तिथून चालवलाय ते रायगड. आणि ग्रामपंचायतचं नाव छत्री निजामपूर. बघा षडयंत्र, निजाम तिकडे कुठं घालायला घेतला, निजाम इकडे होता ना. निजामचा आणि रायगडचा संबंध काय? परंतु या हरामखोरांनी बरोबर प्लॅनिंग केलंय, आपल्या लक्षात पण नाही. आणि मी जेव्हा गेलो गेल्या वर्षी तिथं, मी म्हणलं ग्रामपंचायतचं नाव काय? ते म्हणले छत्री निजामपूर. आणि म्हणलं असं कसं काय निजाम इथं कुठं आला? हे आमचं अस्मितेचं ठिकाण आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि मला सांगायला अभिमान वाटतो, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जयभाऊ 18 दिवसाच्या आतमध्ये छत्री निजामपूर ग्रामपंचायतचं नाव बदलून रायगडवाडी केलं. 18 दिवसाच्या आतमध्ये असा निर्णय झाला का? सांगा. आज मागणी करायची 40 वर्षात निर्णय, असंच निर्णय. त्या इस्लामपूरचं ईश्वरपूर करा 40 वर्षाची मागणी 4 महिन्यात बदलून टाकली. 4 महिन्यात नाही, 40 दिवसात बदलली, ईश्वरपूर करून टाकलं. हे आपलं सरकार आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये जेवढी निजामाच्या नावानं, मुघलांच्या नावानं, औरंग्याच्या नावानं, अफजलच्या नावानं, अफजल खानच्या, सुलतानच्या नावानं, कुठल्या पण या जिहाद्याच्या नावाने एखादं गाव असेल, तुम्ही यादी घेऊन या.
लगेच बदलून टाकू आपण. आपली मूळ नावं काय ते घेऊन या तुम्ही. गप बसू नका. तालुक्यात किती आहेत तुमच्या? सगळे यादी काढून आणा. पठाण बिठाण सगळे काढून टाकायचे. तुम्ही घेऊन या ना. तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन या. हे आमचं नाव मूळ हे होतं, याने आल्यानंतर हे असं असं केलंय, आता आम्हाला मूळ नाव करायचं आहे. घेऊन या. आपलं सरकार ह्या कामाला उशीरच लावत नाही. चिंता करू नका तुम्ही. लगेच बदलून टाका. एखाद्याचं जुनं नाव नसलं तरी आपण बदलू. आणा तुम्ही. घेऊन या. केज मध्ये जे उघड्यावरती कत्तलखाने सुरू आहेत जिना परवाने, ते बंद झाले पाहिजे. हे केजच्या सगळ्या प्रशासकीय अधिकारी लक्षात घ्यावं. आमच्या पोरांना रस्त्यावरती धंदे करायला अडचण आणता, हे तुम्ही जरा लक्षात ठेवा. आमच्या पोरांना जर रस्त्यावर बसू देणार नसाल तर तुमच्या दुकानात कोणी गिराईक पण येणार नाही. तुम्ही सुधीर वागा. आमच्या पोरांना रस्त्यावरती बसू द्या. या आमच्या या आजच्या मोर्चाच्या मागण्या आहेत. तिथं कोण पोलीस अधिकारी आहेत, त्या पोरीला पळून जाताना 50,000 रुपये दिले, हे आमच्या सगळ्या हिंदू कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. एसटी बीड यांनी याची चौकशी करावी. जर कुणी अधिकाऱ्यांनी त्याला 50,000 दिले असतील पळवून घेऊन जायला, तर त्याला पहिला निलंबित केला पाहिजे. अशा आमच्या आजच्या या विजयी मोर्चाच्या मागण्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, बीडकरांना, तुम्ही सगळे क्रांतिकारी लोक आहात. तुम्ही सगळे क्रांतिकारी लोक आहात, तर तुम्ही या हिंदू धर्माच्या कामामध्ये सगळ्यांनी झोकून देऊन काम करा. आपलं घरचं बघत बघत तासभर 2 तास वेळ दिला तरी आपण या कामामध्ये आपण मदत करू शकतो. आज जे देशामध्ये वातावरण घडवून करण्याचं काम सुरू आहे मित्रांनो, नीट बघा तुम्ही. 2014 पूर्वीचा काळ ज्या पोरांनी बघितला नाही, त्यांना परिस्थिती या देशाची माहिती नाही. जे पोरं मतदार होती, जे पोरं 20-25 वर्षाची होती, त्यांना माहित आहे दर 8 दिवसाला घोटाळा बाहेर यायचा. स्पेक्ट्रम घोटाळा, कोयला घोटाळा, अमुक घोटाळा, तमुक घोटाळा, 10,000 कोटीचा, 20,000 कोटीचा, 1,00,000 कोटीचा, 2,00,000 कोटीचा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एक पण घोटाळा गेल्या 15 वर्षात, म्हणजे आता 2014 पासून आता 12 वर्ष पूर्ण झाली केंद्रामध्ये, आणि ते मुख्यमंत्री 2002 पासून होते गुजरातला. एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय सत्तेत आले 14 ते 19, नंतर 22 ते आता एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही नीटपणे लक्षात घ्या. देश बदलतोय, देशातील परिस्थिती बदलते आहे, विमानतळाची संख्या बदलते आहे, विद्यापीठांची संख्या बदलते आहे, कॉलेजांची संख्या बदलते आहे, MBBS कॉलेजांची संख्या बदलते आहे, रस्ते बदलत आहे, हायवे होताना दिसत आहे. जगामध्ये भारत टॉपला जायला निघाला आहे. चीनला बरं वाटत नाही, अमेरिकेला बरं वाटत नाही, अनेक शत्रू राष्ट्रांना बरं वाटत नाही. याची काळजी आपण घेण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. हे तुम्ही नीटपणे बघा, नीटपणे समजून सांगा. आपलं खर्च राजकारण सोडून द्या. जेव्हा राष्ट्राचा विषय येतो तेव्हा राष्ट्राची बाजू लावून आपण सगळ्यांनी धरलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा सर्व हिंदू कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही सगळे एकत्रित आला म्हणून आज आपली बहीण आलेली आहे. एवढ्या थांबून चालणार नाही. अनेक बहिणींना त्यांनी टार्गेट केलेलं आहे. त्या सगळ्या बहिणी वाचल्या पाहिजे. एवढं काम आपण सगळेजण करूया. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.